मागच्या बुधवारी आम्ही तुमच्या पुढे एक विषय मांडला होता की 375 टन प्रतिदिन क्षमतेचा ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सार्वजनिक आणि खासगी भागीदारी DBFOT तत्वावर उभा करणे हा विषय जवळजवळ 3 आठवड्यात पूर्वी माननीय आयुक्तांनी त्याच्यावरती सही केलेली आहे आणि हा जवळजवळ तिथे 4-5 महिन्यापेक्षा जास्त वेळ प्रलंबित होता आयुक्तांकडे. त्यांना सुद्धा हा विषय पटलेला नाहीये, कारण जी टिपिंग फी लावली गेली आहे ती अख्ख्या भारतात, तामिळनाडू सोडलं, तामिळनाडू पण का की जॉग्राफिकली तिथे रस्ते घाटातनं वगैरे आहेत आणि त्यांचं पण कलेक्शन करून कचरा डेपो पर्यंत नेण्याचं इस्टिमेट आहे. हे फक्त कचरा डेपोचं आहे, कलेक्शन ह्याच्यामध्ये येत नाही आणि 3600 रुपये हा चार्ज लावण्यात आलेला आहे. तसं बघितलं तर टेंडर मध्ये 1000 ते 1200 ते 1400 पर्यंत टेंडर मध्ये कॉस्टिंग आहे, इस्टिमेट रेट. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्याही पलीकडे जाऊन ज्या सल्लागारांनी मोशी कचरा डेपोचं अँथनीचं त्यांचं काम केलं होतं किंवा अजून बाकीचे प्रोजेक्ट ज्यांनी बसवले होते त्या सल्लागारांनीच हे 375 कोटी किलोचं टनचं काम त्यांनीच डिझाईन केलेलं आहे. आणि तेच कुलकर्णी ज्यांनी या प्रकल्पाचं RFP बनवलंय तेच आल्हाट, ज्यांच्यावरती अजून दोषारोपच प्रक्रिया चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं दिसायला दिसतंय हे त्याच्यावरती 180-150 कोटीचं काम, त्याच्यातले 34 कोटी महापालिका देणार, बाकीचं शासन काही रक्कम देणार आहे, केंद्र शासन देणार आहे आणि बाकीचा स्वहिस्सा त्यांना तो माणूस टाकणार आहे जो कोणी ठेकेदार आहे. परंतु हे दिसताना दिसतंय तेवढ्या किमतीचं, परंतु 16 वर्ष 9 महिन्याचं जर आपण टिपिंग फीच्या हिशोबानं शहराच्या कचऱ्याचा जर विचार केला तर ते जाते 1200 ते 1400 कोटी. आणि तो विषय आम्ही सांगतोय की हा चुकीच्या पद्धतीने, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर महासभेमध्ये मोशी कचरा डेपोमध्ये एकही गाडी आम्ही बाहेरची येऊन देणार नाही अशा प्रकारचा हल्लाखोर केला गेला होता. आणि आम्हाला पण एका ठिकाणी ते मान्य आहे की सगळा कचरा एका ठिकाणी नको. तर आमचं सगळ्यांचं असं मत पडल्यानंतर की आता 10 प्रभाग झालेत, प्रत्येक प्रभागच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे जागा आहे तिथे सुका कचरा त्या ठिकाणी ठेवायचा आणि एकच कुठला तरी प्लांट हा ओल्या कचऱ्याचा असेल जो तिकडे तो ओला कचरा जाईल आणि सुका कचऱ्याचा वास येणार नाही, अशा प्रकारचं नियोजन करायचं ठरलं होतं. आणि त्याची टिपिंग फी अत्यंत कमी यायची गरजच नव्हती, कारण जागेवरती तो प्रोजेक्ट होणार होता. त्यामुळे ट्रॅव्हल चार्जेस नाहीत, कशाचाही चार्जेस नाही. अनेक कंपन्या आमच्याकडे अशा आल्या की त्यांनी सांगितलं की आम्हाला पैसे नको, फक्त जागा द्या, आम्ही कचरा घेतो. काही ठिकाणी तर कचरा द्याल तर आम्ही पैसे देतो असं म्हणणारे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आले. मग असं सगळं असताना या व्यक्तीला ज्यांना जे टेंडर दिले, तुम्हाला सांगितलं मी 3 टेंडर आले, 3 टेंडर पैकी एक बाद केलं. दुसरा हैदराबाद इंटिग्रेट MSW लिमिटेड यांनी 4220 प्रति टन रेट टाकला. आणि आता हे जे काम मिळाले SMC इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांना मिळालेलं आहे. परंतु हे काम सबलेट देऊ शकतात असा अग्रीमेंट मध्ये क्लॉज आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे मोशी कचरा डेपो वरती ज्यांचं राज्य आहे, जे चुकीच्या पद्धतीने मोशी कचरा डेपो मध्ये कामं करतात त्या लोकांचा फॉलोअप आहे की हा विषय ऐन वेळेसचा, आजही तो विषय ऐन वेळेसचा आणण्यावरती खूप मोठा जोर देण्यात आला. मी मान्य आयुक्तांना जाऊन भेटले की साहेब तुम्ही चुकीच्या प्रकारे असं जर काम करणार असाल तर आम्ही कोर्टात जाऊ. तर खासगीत सगळेजण मान्य करतात की हे चुकीचं आहे. आणि आता आम्हाला त्याच्यापेक्षा वरती जाऊन कळतं की CM साहेबांचा फोन आला, CM साहेबांचा मेसेज आला. मला पुन्हा तेच सांगायचंय की कधी सुद्धा माननीय मुख्यमंत्री अशा चुकीच्या कामाला पाठिंबा देणार नाहीत. प्रत्येक वेळेस चुकीचे काम करत असताना मुख्यमंत्र्याच्या नावाचा आधार घेण्याची गरज काय? आता जर महापालिकेचं एवढं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे तर त्याच्यावरती बोलायचंच नाही का कुणी? आणि कुणी बोललं तर त्याच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने सांगायचं. आमचं ठामपणे म्हणणं आहे की हा जो विषय आहे त्याच्यामध्ये आता हे बघा डॉकेट सहीचं, मी कमिशनर साहेबांच्या सहीचं डॉकेट आहे माझ्याकडे, मी प्रिंट पण त्याचे काढलेले आहेत आणि ते काहीच बोलत नाहीत. वर्ण दबाव आहे हे चित्र आहे. आजही
त्या प्रकारची गोष्टी केल्या गेल्या. जर 3 आठवड्यापूर्वी हा विषय झाला होता तर तो अजेंडावर का नाही आला अजूनही? इथं चेअरमन खुर्चीवर बसल्यानंतर तो विषय येतो आणि तो विषय मंजूर करण्याचा घाट घातला जातो. अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम आहे. हे थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही कोर्टाकडे जाऊ. महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान होऊन देणार नाही. आज मोशी कचरा डेपोमध्ये ज्या काही कंपन्या काम करतायत, ऍट द एंड ते शेवटी काम कोण करतंय ह्याच्यावरती मुळे नावं प्रत्येकाची वेगळी वेगळी आहेत. या नावावर काम आहे. आज बीव्हीजीच्या नावावरती बायोमायनिंगचं काम आहे, पण 1 रुपयाचं सुद्धा काम बीव्हीजी करत नाही. आज जो डोंगर तयार झाला त्याच्या खाली 9 लोक आपली निष्पाप लोक गेली, तो डोंगर काय फक्त अँटेनिजाच नव्हता. ते 3-4 प्रोजेक्टच्या त्या ठिकाणी तो डोंगर झालेला होता. त्याची चौकशी अजून संपलेली नाही. आणि मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी पुन्हा ज्या नगरसेवकांनी आकांतांडव केला की मोशीमध्ये आम्हाला इथून पुढे कचरा नको, त्यांना पण माझा प्रश्न आहे या माध्यमातून, मग हा प्रकल्प पुन्हा मोशीमध्ये करण्याचा साठी तुम्ही विरोध का करत नाही? म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक. जे बोलेल त्याच्यावरती तरी अंमलबजावणी करा. आणि प्रत्येक जर प्रभाग स्तरावरती जर नगरसेवक तयार आहेत, चला आमचा कचरा आमच्याच भागामध्ये, किंवा 100 टन कचरा एक सोसायटी जेव्हा हाय सोसायटी निर्माण करणार आहे, तो सोसायटीचा कचरा हा जागेवरती जिरवला पाहिजे असं केंद्र सरकारचे गाईडलाईन्स आलेले आहेत. मग त्याचं काय? मग त्या गाईडलाईन्स लक्षात घेतला तर जवळजवळ 3300 टन कचरा हा तिथंच जिरणार आहे. मग ही FRP चुकणार नाहीये का? आज कुणाशीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोला, खासगीत म्हणतात अत्यंत चुकीचा प्रस्ताव आहे हा करणं योग्य नाही. मग हे मान्य मुख्यमंत्र्यांना कळायला नको का? जर ऑफिसर सुद्धा खासगीत म्हणतात हा चुकीचा प्रस्ताव आहे, समोर बोलायला घाबरतात, मग अशी दहशत करून आज 5-6 लिचेट ट्रीटमेंटचं काम WTE कडे होतं. आज कुलकर्णीला जेव्हा विचारलं की लिचेटचं कामासाठी FRP एवढी वाढवली, तर म्हणाले काही गरज नाही, ते सोडून द्या पाणी खाली. तुम्हाला माहितीये लिचेट जे आहे एवढं घातक आहे रासायनिक दृष्ट्या, त्याच्याने कॅन्सर सारखे रोग होतात. तेच लिचेट त्या जमिनीमध्ये जिरून त्या नदीमध्ये गेलं, इंद्रायणीमध्ये. आजूबाजूची सगळी जमीन नापीक झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला व्हिडिओज दिलेले आहेत. मासे मरतात म्हणजे माणसं पण मरू शकतात ना. त्या कचरा डेपोकडं आज सगळ्यांचं लक्ष वेधलंय, कारण तिथं हा मोठा अपघात झालेला आहे. तुम्ही बघताय अँटनी तिथं वीज निर्माण करते म्हणे. ती वीज आपण 5.5 रुपयाला घेतो. आज जर सोलर लावलं तर सोलरची वीज आपल्याला 4.5 रुपयामध्ये मिळते. आज ती चिमणी पडल्यानंतर सुद्धा विजेची बिलं जनरेट केली गेली. जर वीज उत्पादनच होत नाही तर विजेची बिलं जनरेट कुठून झाली? जिथं कोणी बघायचं नाही, कोणी बोलायचं नाही, कोणी काहीच करायचं नाही, मनमानी कारभार चाललाय. दरोडेखोरपणा जो अंगात मुरलेला आहे तो काही कुणाचा कमी होतच नाही. महापालिका लुटून खाण्याचं या लोकांचं जे हे आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. वेळ प्रसंगी जनतेमध्ये जाऊ, त्याच्या बारीक बारीक सगळ्या गोष्टी आम्ही जनतेपुढे मिळवू आणि कशा प्रकारचं या ठिकाणी त्यांची सत्ता आहे, त्यांची जबाबदारी आहे की चुकीची कामं थांबवली पाहिजेत. एवढे 4 आमदार आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे. प्रत्येकाला हा विषय माहिती आहे पण कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे काय? म्हणजे साठलोट कारभार चाललेला आहे. आमचा यावरती तीव्र आक्षेप आहे की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जर यांनी बहुमताच्या जोरावर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जनतेमध्ये जाऊ. आज विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती 25 लाखाची होती, 25 लाखाला दिली म्हणून एवढं आकांतांडव होऊन राष्ट्रवादीची सत्ता उलथवलेली आहे याच शहराने. त्यामुळे याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झालाय तो आम्ही कागदपत्रासहित बाकीच्या महानगरपालिका चौकामध्ये गाड्या लावून लोकांपुढे आणू. आज LED स्क्रीनवरती दाखवू कचऱ्यामध्ये कसे पैसे खाल्ले जातात, कचऱ्यामध्ये किती टेंडरमध्ये पैसे खाल्ले जातात आणि याचा कोण आहे मूळ सूत्रधार. आज कुलकर्णींनी तो टंडन नावाचा जो कन्सल्टंट आहे त्यांनी आतापर्यंत 30 कोटी रुपये कन्सल्टन्सी फी घेतली आहे महापालिकेकडनं. कन्सल्टंटचा अर्थ तुम्ही मला सांगा. कन्सल्टन्सी म्हणजे काय? कन्सल्टन्सी मध्ये एखाद्या प्रोजेक्टला कन्सल्ट करायचं आणि त्यांनी निघून जायचं आणि त्याची जी जबाबदारी ती फिक्स एक फॉर्म्युला असतो, फॉर्म्युला सेट होतो ना कन्सल्टन्सी मध्ये. इथं कन्सल्टंट आला का तो जावईच झाला या महापालिकेचा, तो इथंच राहतो. आणि एक कन्सल्टंट एका विषयात नाही कन्सल्टन्सी करत, तो इथं बसला की तो सगळ्या महापालिकेला वेगवेगळ्या विषयात कन्सल्टन्सी करतो, फक्त फी घेतो. आणि हे कुलकर्णी महाशय त्या
30 कोटीमध्ये 50% भागीदार. ह्याच्यातलं कोणाला कळत नाही. इंग्रजीमधनं RFP असतात, इंग्रजीमधनं टेंडर असतात. कुणी बघायला मिळेल. नगरसेवकांना अधिकार द्या. त्यांना विषय करून घ्या. या विषयाला विरोध केला, हे उठले की ह्यांच्या अंगावर, ते उठले की त्यांच्या अंगावर, त्यांना सगळं ड्राफ्टिंग करून दिलेलं असतं. त्यांना काय घेणं देणं नाही. महापालिकेचा 6% फायदा होतो. या विषयावरती आमचं मत फार म्हणजे गंभीर आहे आणि आमची अशी इच्छा आहे की चुकीचा विषय होऊ नये. जर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट संधी सांगेल जे स्टीम तयार होते त्यासाठी एक आईस स्केटिंग तयार करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट. आईस स्केटिंग कशासाठी? खेळण्यासाठी वगैरे नाही, की त्या कचऱ्याच्या बाबतीत लोकांची जी निगेटिव्हिटी आहे की तिथे वासच येत नाही. आज फॉरेन कंट्रीज मध्ये आपण कचऱ्यामधनं रस्ता आहे, कचरा डेपो मधनं गेलं तरी कळत नाही. इथं यांनी फक्त कचऱ्यातनं पैसा निचडून काढलाय. कचरा मात्र जागेवरती आहे. कचरा कुठेही हल्लेला नाहीये. कचऱ्यातनं TDR घ्या, कचऱ्यातनं पैसे कमवा, एवढं लुटलं या महापालिकेला. त्याच्यात त्यांना कुणालाही हे नाहीये. उलट लुटून खाल्ल्याचा आनंद आहे. ही प्रवृत्ती ठेचून काढायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये या विषयाला त्यांनी बहुमताच्या जोरावर करू देत काय, आम्ही जनतेमध्ये जाणार आणि या विषयाला आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार. तुम्हाला काही विचारायचं होता? म्हणजे प्रयत्न खूप चालले होते. ऐन वेळेसच नेहमीप्रमाणे खेळ चालला होता, पण आम्ही म्हणजे आज नेक टू नेक लढत दिली आहे शेवटपर्यंत. परंतु तो आता पुढच्या बुधवारी येणार नाही असं होणार नाही, कारण आता सगळ्या गोष्टीतनं जावं लागते सगळ्यांनाच. काही गोष्टी कोण मनाच्या विरुद्ध पण, सत्ताधाऱ्यांच्या पण मनाच्या विरुद्ध असतात. पण जे करतायत त्यांनी जनाची नाही मनाची तरी थोडी ठेवली पाहिजे. वरच्याची थोडीशी भीती पण ठेवली पाहिजे की तुम्ही मृत लोकांच्या टाळूवरचं लोणी खाताय. त्याच्यातनं थोडीशी गंभीरपणा त्यांनी घेतला पाहिजे की पापाची गणना इथंच आहे. तुमचे उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे तुम्ही तिकडे जात नाही का? जातो की, उद्याच चालले बघा, उद्याच चालले. तिने दुधाच्या भेसळीबद्दल आज थांबवलंय की तिने मोका लावायला आपण एकत्र आहे. आपण इथं सगळे तडीपार बोकेवालेच आहेत, पण ते सुटलेले आहेत ना, काय करायचं? आपण एकत्र नाही नाही, असू दे. चुकीची काम आहे. आता इथं मी एवढं बोलते, माझ्याकडे उपनेता पद आहे पक्षाचं, राज्याचं. असं नाही ना की म्हणजे मला सगळेजण म्हणतात बोलू नको किंवा काय, असं काही विषय नाहीये. लक्षात घ्या, चुकीचं आहे ते चुकीचं आहे. शिवसेनेत काम आम्ही आहोत, अन्यायाविरुद्ध लढणारच काही जरी झालं तरी. आता या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही विरोध करता, बाजूला बसलेले विरोध करतात, विरोधी पक्ष काही विरोध करताना दिसत. आता तो राष्ट्रवादीचा पक्ष आहे. नाही, विरोधी पक्ष नेते जरी असले ना ते, जो तुम्ही इथं प्रश्न विचारला पण मी इथे एक विश्वस्त म्हणून महापालिकेचा आहे. जे चुकीचं काम आहे त्याला आम्ही विरोध 100% करणार. जे योग्य काम असेल त्याला आपण सपोर्ट पण करणार. आता हा जो 375 चा कचरा जो विषय आहे, इतर महापालिकेत म्हणजे उदाहरण जर घ्यायचं तर इंदोर महापालिका बायोगॅस वरती तिथं त्यांच्या बसेस फ्री चालतात आणि ते स्वतः प्लॅन चालू होतात. नवी महापालिका ती पण स्वतः प्लॅन चालू होते. तेलंगणा महापालिका स्वतः प्लॅन चालू होते. आज हे जवळजवळ 1401 कोटी हा खर्च आहे सगळा. 9 टन त्याच्यावरून गॅस तयार होणार. तो 104 रुपये किलोनी साधारणपणे त्याचे 10 लाख रुपये डेली. टिफिन फी म्हणून 13.5 लाख, म्हणजे 14 लाख रुपये, 24 लाख रुपये तो डेली कमवणार. कमवण्याबद्दल काय नाही. बरं, हेच महापालिकेने जर स्वतःच्या खर्चाने जर केला, 37 कोटी रुपये महापालिका अनुदान देणार त्याला. राज्य शासन वगैरे मिळून 49 देणार, केंद्र आणि राज्य शासन. हे 85 कोटी रुपये हे
मला मध्ये द्या. 95-100 कोटी रुपये तो खर्च करणार आणि फ्लॅट लावणार आणि हे महापालिकेकडनं हा पैसे उकळत राहणार 16 वर्ष 9 महिने. काय? आमचं म्हणणं एकच आहे की महापालिकेने पत्र- प्लॅन काय उभा पत्र करावा पाहिजे? आणि हर्डीकर होते त्यावेळेला 3 वेळा हर्डीकरांच्याकडे फाईल गेली आहे. तुमच्याकडे हर्डीकर पाठवणार साहेबांनी मी, फेटाळली. तुम्ही HOD. शेखर सिंग सारखे अधिकाऱ्यांनी पण म्हणले हे महापालिका राबवेल, महापालिका करेल. हा संजय कुलकर्णी जो आहे त्यांनी त्यांना सांगितलं की आपल्याकडे पैसे नाही आपण असं करू, तरी पण त्यांनी ती फाईल सही केली नाही. आता ह्या आयुक्तांवरती यांनी दबाव आणला आणि ते करायला लावलं त्यांना, तरी पण त्यांच्या मनात नसताना त्यांनी 3 आठवड्यापूर्वी दिले बघा आयुक्तांना. डॉक्टर वगैरे बनवलं, पण त्यांनी अजून पण विषय घेतला नव्हता. आता DMST तो खाली आला विषय आणि आज देण्यात यावी. प्री मिटिंग असेल बाकीचे असेल त्याच्यामध्ये म्हटले नाही वर्ण फोन आला हे आलाय ते आलंय नंबर करायचंय म्हणलं अजिबात करायचं नाही, इथं विरोध राहील. इथं आलेल्या आयुक्तांना म्हणलं संपूर्ण माहिती साहेब देण्यात त्या यावी. विषयाचा काय तू जर तुम्ही घेणार असेल विषय तुम्ही इथं सभा होऊन देणार नाही, तो विषय आधी त्यांनी थांबवला. नाही, ऑम्बसाला आणि देण्यात माझं यावी. म्हणणं आहे की महापालिका अगोदरच देय मध्ये गेलेली आहे. त्याचे जे काही एफडी वगैरे आहेत बाकीचे आपल्याला 4-4.5 कोटी रुपये द्यायचे, त्या 2,000 कोटीचं 1,500 कोटीचं घोंगड आपण आपल्या अंगावरती घ्यायचं आणि जनतेच्या अंगावरती आहे. म्हणजे जनतेचे पैसे तुमची घरं भरण्यासाठी आहेत का? तुमचे उपमुख्यमंत्री नगर विकास खातं आहे. हा जर ते ऐकत नाही कधी होऊ शकते त्यांच्याकडे काही तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, त्यांच्याकडे मी जाणारच आहे. ते त्यांचं काम करतील, आम्ही त्यांना करायला भाग पाडू. पण तुमचं एक लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून तुमची पण थोडीफार जबाबदारी आहे असं मला वाटतं. त्यामुळं तुम्ही आजची हे जे आहे आम्ही जे बोललोय ते कृपया करून मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल अशा प्रकारची तुम्ही रचना करा. नॅशनल चॅनल जे त्यांच्यापर्यंत जाईल. आम्हालाच प्रश्न विचारून आम्हालाच अडचणीत म्हणजे आणण्याचे प्रश्न विचारून मला काय कळत नाही की काय नक्की तुम्हाला पण करायचंय. तुम्ही पण या ना पुढं. आम्ही एक पाऊल येतो, तुम्ही पण एक पाऊल आमच्या बरोबर या ना. त्यांचं हे नाहीये का असं म्हणतो. त्यांची आहे, मी तुम्हाला म्हणलंय ना, मी उद्या जाणार आहे, मी उद्या चालली आहे. उद्या आम्ही तिघही चाललेलो आहोत. काही परवा आयुक्त म्हणले पुढच्या महिन्यात तो प्रकल्प सुरू करणार आहे. कुठला? ओल्या कचऱ्यापासून CNG निर्मिती. ह्याच आधारावरती ना, हेच विषयाच्या आधारावरती तोच सांगते. तो विषय किती चुकीचा आहे. आयुक्तांनी एवढे दिवस आयुक्त असे बोलले मग सगळं ठरलं झालं असं वाटतं. मग काय सांगतोय आम्ही, त्यांना करायचाच आहे हा विषय, करायचाच आहे. आम्ही हा चुकीचा आहे असं आयुक्ताला करायचं नाही विषय, पण आयुक्तावरती दबाव टाकून येणार. त्यांनी तो करायला भाग पाडलाय. 3 आठवड्यापूर्वी त्यांनी त्याच्यावरती सह्या केल्या, पण ते DMS आज खाली पाठवून त्यांनी आणि आज तो इथं विषय होऊन दिला नाही. आणि जर हे विषय करणार असतील त्यांच्या सत्तेच्या जोरावरती त्यांच्या बहुमताच्या जोरावरती योग्य त्या न्यायालयात 100% जाणार आहे. आज आम्ही तुम्हाला इथं माहिती देतो की हे जनतेच्या न्यायालयात तुमच्या माध्यमातून आम्हाला जाता येईल आणि जनतेला कळेल की कोण नालायक हे सत्ताधारी आपण निवडून जे दिलेत ही महापालिकेला म्हणजे वाळवी सारखी पोकळून खात आहेत. ही महापालिका एका अशा खंडात 1 नंबर होती, आता ही ढिकल लागलेली आहे. आणि हे जर असं चालू राहिलं ना तर हे थोड्या दिवसात यांचे जे कामगार वर्ग इथला कर्मचारी यांचे उद्या पेन्शन म्हणा त्यांचे PF ग्रॅज्युएटचे पैसे पण भेटायचे नाहीत. ते आता मंदीत संधी म्हणतात ना, तशी तर आहे यांची. लक्षात घ्या, दुसरं काही नाहीये. तुम्हाला रिक्वेस्ट आहे, मागच्या विषयात ऐकला आम्ही की ते मला अडचणच होती, पण आता हा विषय स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सरळ आहे. त्यामुळे अन्यथा म्हणजे जसं आमचं काही आहे तसं तुमच्या काही अडचणी असतील तर ते आता तुम्ही पण सांगा. ताई, आज पॅन पार्कचा विषय मंजूर झालाय, त्याला काही विरोध केला का स्वागत केलं? त्याला पूर्ण विरोध केलाय मी स्वतः. त्याचं कारण असं, त्यांना सांगितलं की कमर्शियल ऍक्टिव्हिटीज मध्ये जर तुम्ही पॅन पार्क लावताय आणि त्यांनी पार्किंग मध्येच हॉटेल थाटले, पार्किंग मध्येच इन्क्रोचमेंट केलंय त्या कमर्शियल बिल्डिंगनी, तर त्या लोकांनी गाड्या पार्किंग मध्ये तिथं त्या हॉटेलमध्ये नेऊन लावणार का? किंवा त्या दुकानांनी नेऊन लावणार का? त्या शेड मध्ये लावणार? ते लोक बाहेरच लावणार ना. मग त्यांच्याकडे पार्किंगला जागा नाही म्हणून ते बाहेर येणार, मग त्यांना दंड कसा करणार? त्याच्यात हाईट म्हणजे रेसिडेन्शियलला यांनी पास केलेत 1800 रुपये 2800 रुपये. आता घरातले राहणारे बिल्डिंग मधले पास लावून गाड्या लावणार का रस्त्यावरती? किती मोठं शोकांतिका आहे आता ही पार्किंगची. मी म्हटलं मेट्रोचं सांगा, निगडीला मेट्रो तेवढी मोठी, त्याचं पार्किंग कुठे आहे? नुसत्या पॉलिसी करायच्या, गोड गोड सगळं गुडी गुडी दाखवायचं. कन्सल्टंट येतो,
प्रेझेंटेशन दाखवतो, सगळं छान, ऑल वेल, अंमलबजावणी शून्य. आता मॉलमध्ये आपण पार्किंगचं फी भरतो, ठीक आहे, तिथं सगळी सुविधा आहे, गाडी सेफ राहते, पण इथे काहीच नाही ना. तुम्ही आधी ते सगळे पार्किंग खाली करून द्या, मी म्हटलं, त्याच्यानंतर तुम्ही आई जेव देत नाही, बाप भीक मागू देत नाही, अशी करा नका करू लोकांची. लोकांना सुद्धा तुम्ही जागा अवेलेबल करून द्या. जिथं पार्किंग आहे तिथं लोक गाडी बाहेर लावतात, तिथं दंड नक्की करा किंवा तिथं फी घ्या. जिथं पार्किंगच नाही कमर्शियलच्या ठिकाणी, हे रेसिडेन्शियलला पण पार्किंग फी लावायला चालले. कुठं जायचंय आपल्याला? एकीकडे इकडे एवढं पैशाची उधळपट्टी चालली, तिथं लोकांच्या नरडीचा घोट चाललाय. हे कुठेतरी विसंगती आहे ना.